बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। चौंडी इथल्या मंत्रिमंडळ बैठकीकरता 1,28 लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे। अहिल्यानगर जिल्हा माहिती कार्यालयाने ही माहिती प्रसारित केली आहे। आतापर्यंत निविदा मागवल्या गेलेल्या होत्या, पण आता निविदा प्रसिद्ध सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजे चौंडीमध्ये मंत्रिमंडळाची बैठक होणार हे जवळपास निश्चित झालंय। 1,28 लाख रुपयाची ही निविदा आहे। आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांच्याशी बोलूया। साहेबराव, खरं तर फक्त चौंडीमध्ये मंत्रिमंडळ बैठक घ्यायची झाली तर त्याचं नियोजन करावं लागणार आणि त्याच्याकरता 1,28 लाख खर्च होणार आहे। काय अधिक माहिती? चौंडीमध्ये 29 तारखेला ती मंत्रालयाची बैठक होत आहे। त्यामुळे सगळे मंत्री आणि त्याबरोबर स्टाफ त्यांची सुविधा करण्यासाठी चौंडी येथील समोर एक ग्राउंड आहे, त्या ग्राउंडवरती 1,28 लाख रुपयाचा मंडप, एसी आणि साहित्य जाणार आहे, त्यासाठी निवेदन काढलेली आहे। आज ही निविदा प्रसिद्ध झाली असून 24 तारखेला इथं निवेदन जे आहे ते उघडणार आहे 6 वाजता। त्यातून हे नंतर काम सुरू होईल। आज तरी या सगळ्या प्रकरणावरती काल जी टेंडर काढलं होतं आणि आज 2 टेंडर काढलेले आहेत। त्याच्यामध्ये कालचं त्यांचं म्हणणं असं आहे, काल जे टेंडर निघालं होतं ते चुकून निघालं होतं। त्यामध्ये जवळपास 150 कोटी रुपयाचं टेंडर होतं, प्रिंटिंग मिस्टेक असल्याचं बोललं होतं। आज त्यांनी नव्यानं पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाने निवेदन काढलेले आहे आणि तशी जाहिरात ही एका स्थानिक पेपरला दिलेली आहे। त्यामुळं येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीला हा 1,28 लाख रुपये खर्च होईल असं एकंदरीत बोललं होतं। नक्की खूप मोठ्या प्रमाणात रक्कम जरी कमी झालेली असली तरी देखील कोटीच्या कोटी उड्डाणं ही फक्त मंत्रिमंडळ बैठकीच्या नियोजनाकरता केली जात आहेत आणि त्यावर विरोधकांनी टीका केलेली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी सुद्धा जोरदार टीका या विषयावर केली आहे। आपण एक सविस्तर बातमी बघूयात। राज्यात अनेक धरणातील पाणीसाठा कमी होत असताना साताऱ्यातील कोयना धरणात मात्र 36.74 टीएमसी पाणीसाठा आहे। सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील सिंचन आणि वीज निर्मिती करता पुरेसा पाणीसाठा असल्याने ही आनंदाची बातमी आहे। कोयना धरणाची 105 टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता आहे। उपलब्ध पाणीसाठ्यामुळे 15 जुलैपर्यंत यंदा पाण्याची कमतरता भासणार नाही। आतापर्यंत 68 टीएमसी पाण्याचा वापर सिंचन आणि वीज निर्मिती करता करण्यात आलेला आहे। नमस्कार, वेगवान स्वरूपातल्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत, पण त्याआधी आपण एक मोठी बातमी बघणार आहोत। बार्शी इथल्या ड्रग्ज तस्करीचे धागेदोरे थेट मुंबईपर्यंत पोहोचलेत। पोलीस तपासात ही माहिती समोर आली। तस्करीचं जाळं मोठं आहे, त्यात अनेक जण अडकलेले आहेत। परंडा इथले अनेक जण रडारवर आहेत। पोलिसांनी अटक केलेल्या 6 आरोपींपैकी 4 जण हे परंडा इथले तर 2 बार्शीतले आहेत। या सगळ्या आरोपींची पोलीस कोठडी आज संपती आहे। सोलापूर पोलिसांनी परंडा इथं येत झाडाझडती घेतली, इतर ठिकाणीही शोध घेतला। पोलीस सगळ्या आरोपींची कोठडी वाढवून मागणार आहेत। धाराशिव जिल्ह्यातील परंडा, तुळजापूर इथं 2 ठिकाणी ड्रग्ज तस्करी होत असल्याचं समोर आलंय। तुळजापूर आणि परंडा या दोन्ही गुन्ह्यात ड्रग्ज तस्कर हे मुंबईतील आहेत। तुळजापूरच्या गुन्ह्यात 36 आरोपी निष्पन्न झाले आहेत, 22 फरार आहेत।